फ्राय पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग. यामध्ये आपण घालणार आहोत 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक कट केलेल्या, 6 ते 7 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे. हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज मी टिफिनसाठी बनवलं होतं काकडीचं पिठलं, रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. यामध्ये 2 काकडी मी स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बेसन पीठ बनवायचं आहे किंवा पिठलं बनवायचं आहे तेवढी तुम्ही काकडी घेऊ शकता. काकडीचं प्रमाण नेहमी जास्ती असावं. काकडी आपल्याला 3 ते 4 मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी आणि बेसनचं मिक्स करून घेतलेलं आहे. काकडीच्या याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि यावर आपण घालूया बेसन आणि पाण्याचं मिश्रण. मी पाण्यामध्ये आधीच बेसन घोटून घेतलं होतं, त्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या होत नाही. जर तुम्हाला डायरेक्ट घालायचं असेल तर यामध्ये काकडी शिजल्यानंतर पाणी घाला आणि त्यावर बेसन पीठ कोरडं जे आहे ते मिक्स करा. 3 ते 4 मिनटं आपण बेसन पीठ छान असं परतून घेऊया लो टू मीडियम फ्लेमला. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. बेसन पीठ शिजायला आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात मीडियम फ्लेमला, कारण बेसन आणि काकडी शिजायला थोडा वेळ लागत असतो. टिफिनमध्ये द्यायचं आहे त्यामुळे मी छान असं घट्टसर बनवलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता. तर आपलं बेसनचं काकडीचं पिठलं तयार झालेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. हे पिठलं तुम्ही भाताबरोबर, भाकरी किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर आज मी हेच पिठलं जे आहे ते टिफिनमध्ये पॅक करून दिलं होतं. पुन्हा भेटूया छानशा अशा रेसिपीसोबत किंवा मिनी ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.